नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाचे अतिसंभाव्य क्वेश्चनची सिरीज. आजचा आपला 15 नंबरचं याचं लेक्चर असणार आहे. या लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. क्वेश्चन आन्सर व्यवस्थित करून घ्यायचे, कारण सगळ्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण आपण इथे घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. 2024 ला जे काही तुमचे पॅटर्न फॉलो झालेला आहे त्या पॅटर्न नुसार क्वेश्चन आन्सर पण आपण घेतलेले आहेत आणि सगळे अतिसंभाव्य क्वेश्चन आपण इथे बघतो आहोत. ठीक आहे. जास्तीत जास्त लिंकला शेअर करून घ्या. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे हे जे नोटिफिकेशन असतं लेक्चरचं व्हिडिओचं ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. तर ज्यांनाही उत्तर येत असतील त्यांनी काय करायचंय, ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे आहेत. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नांनी. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? तर चला बरं, आन्सर द्या प्रत्येकाने व्यवस्थित. चला, सगळ्यांनी आन्सर करायचंय, फास्ट आन्सर द्यायचा आहे की मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या आहेत. 1, 2, 22, 46. जसं की मी तुम्हाला नेहमी शिकवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये n आणि 2n नंबर ठरलेला असतो आणि तो कॉन्स्टंट असतो. फक्त तुम्हाला त्याची कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. ठीक आहे. गुणसूत्रांची संख्या, ठीक आहे, मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची संख्या जर विचारली तर संख्या किती आहे, ती असते 46 आहे. गुणसूत्रांना काय म्हटलं जातं, क्रोमोझोम. ठीक आहे. जे विद्यार्थी इंग्लिश मध्ये सांगा म्हणतात त्यांच्यासाठी क्रोमोझोम. ओके. मग आता गुणसूत्रांची संख्या किती आहे, 46 आहे. पण मानवी शरीरामध्ये हे गुणसूत्रे मानवी शरीरात गुणसूत्रे कसे राहतात, गुणसूत्रे जोडीने असतात. कसे असतात, जोडीने असतात. म्हणजे काय असतात, पेअर फॉर्म मध्ये असतात. मग जोडीने असतात म्हणून त्यांची संख्या किती झाली, 23 झाली. म्हणून गुणसूत्रांची संख्या किती झाली, 23. मग प्रश्न विचारला गेला, म्हणून गुणसूत्रांची संख्या जोडीने, गुणसूत्रांच्या जोड्या किती झाल्या, गुणसूत्रांच्या जोड्या बरोबर 23. मग आपल्यामध्ये जो n नंबर आहे तो दर्शवतो गुणसूत्रांची संख्या. काय दर्शवतो, गुणसूत्रांची शरीरातील संख्या. मग शरीरात गुणसूत्रे कशी आहेत, जोडीने आहेत की नाही, म्हणून इथं काय आन्सर येणार आहे, 23. मग दॅट्स वाय n इज इक्वल टू 23, म्हणजे n नंबर बरोबर 23. मग असं विचारलं गेलं की 2n बरोबर किती येणार, मग 2n बरोबर येणार 46. ओके. हे झालं गुणसूत्रांबद्दल की कशा पद्धतीने राहतात, n काय आहे, 2n काय आहे. आता ह्याच्या उलट आपल्याला विचारलं गेलं की ह्या 23 जोड्या आहेत. ठीक आहे. मग 23 कोणामध्ये आहे, स्त्रीमध्ये 23 जोड्या. ठीक आहे. 23 जोड्या कोणामध्ये आहे, पुरुषामध्ये. ओके. मग आता एक जोडी वेगळी असते, एक जोडी वेगळी असते. ठीक आहे. एक जोडी वेगळी असते, ज्याला आपण काय म्हणतो, ज्यास काय म्हणतात, लिंग गुणसूत्रे म्हणतात. ज्यास काय म्हटलं जातं, लिंग गुणसूत्राची जोडी, जी की तुम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला जोडी वेगळी किती हे जर विचारलं तर काही जण 23 लिहून येतात डायरेक्ट. एकच जोडी वेगळी असते, ज्यास लिंग गुणसूत्राची जोडी असे म्हणतात. ठीक आहे. हे पण लिहून घ्यायचं आहे. ओके. मग स्त्रीमध्ये काय असतं, स्त्रीमध्ये लिंग गुणसूत्रे असतात XX, तर पुरुषामधले लिंग गुणसूत्रे असतात X and Y. सो इट इज इम्पॉर्टंट. लिंग गुणसूत्राची एकच जोडी आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. 23 जोड्या आपल्या शरीरामध्ये बनतात, तयार होतात, बट लिंग गुणसूत्राची एकच जोडी ही वेगळी असते. ओके. त्याच्यानंतर मग ह्याच्यातून एक जोडी इकडे आल्यानंतर इथे किती उरले, मग 22 स्त्रीमध्ये उरले. ठीक आहे. आणि 22 पुरुषामध्ये उरले. तर हे कसे असतात, पुरुषातले आणि स्त्रीचे 22 कसे असतात, सेम असतात. कसे असतात, सेम. आणि ह्याच्यानी बाळाचा रंग, त्याचे गुणधर्म, त्याच्यानंतर त्याचा आवाज, उंची, हे सगळं ज्या गोष्टी आपल्यामध्ये असतात, ठीक आहे, हे ह्या 22 जोड्या ठरवत असतात. लक्षात आलं.
एवढ्या इन्फॉर्मेशन मध्ये तुमचे 2-4 क्वेश्चन तयार होतील आणि नुसतं पोलीस भरतीसाठी नाही, तर तुम्ही जिथे कुठेही एक्झाम द्याल आणि समजा तुम्हाला सामान्य विज्ञान असेल, ठीक आहे, तर तिथे प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न कामात येतील. ओके, चला सेशन लाईक करून लिंकला जास्तीत जास्त सगळ्यांनी शेअर करून घ्यायचा आहे. आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? उत्क्रांतीवादालाच आपण म्हणतो इव्हॉल्युशन थेअरी. ओके, मग काय प्रश्न ऑप्शन आहे? चार्ल्स डार्विन, वॅटसन, रॉबर्ट हुक अँड जेम्स वॅट. आता तुम्हाला शोधशास्त्रज्ञांमधून हे प्रश्न विचारले जातात किंवा कधीतरी तुम्हाला शास्त्रज्ञांची नावे विचारले जातात फक्त, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये आन्सर तुम्ही देऊ शकता, तुमचे आन्सर चेक केले जातात. ओके, चला काय आन्सर येणार आहे? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत म्हणजे उत्क्रांतीचे जनक, फादर ऑफ इव्हॉल्युशन कोणाला म्हणतो आपण? चार्ल्स डार्विनला म्हणतो. ठीक आहे, यांनी काय केलं होतं? चार्ल्स डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला होता. कोणत्या निवडीचा? नैसर्गिक निवड. मग ह्या नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन. आणि आपल्या कोणत्या पुस्तकात लिहिला त्यांनी? तर पुस्तकाचं नाव काय आहे? द ओरिजिन ऑफ स्पेसीज. यामध्ये काय केला गेला? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला गेला. पण चार्ल्स डार्विन यांचा पहिला सिद्धांत कोणता होता? पहिला सिद्धांत जर विचारलं, पहिला सिद्धांत, मग पहिला सिद्धांत कोणता होता त्यांचा? सक्षम तोच टिकेल. सक्षम तोच टिकेल हा त्यांचा काय होता? पहिला सिद्धांत होता. ओके, वॅटसन यांनी काय केलंय सांगा? क्रिक अँड वॅटसन यांनी डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर शोधून काढलं होतं. तेच रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला होता 1665 मध्ये. यावरही प्रश्न विचारले जातील. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला होता. तर तुम्हाला प्रत्येक शास्त्रज्ञाची माहिती पाहिजे, त्याचे शोधाबद्दल माहिती पाहिजे, कारण जास्तीत जास्त शोधशास्त्रज्ञ विचारलं जातं आपल्याला पेपरला. ओके, लक्षात येत आहे सर्वांना? तर जाऊया लगेच पुढे. पुढचा प्रश्न बघा, स्पायरोगायरा हे डॅश डॅश शेवाळ आहे. स्पायरोगायरा एक प्रकारचं काय आहे? शेवाळ आहे. ठीक आहे, मग कसं शेवाळ आहे? भरपूर वेळेस घेतलाय हा प्रश्न, एका सेकंदातच याचं उत्तर आलं पाहिजे. ओके, सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्या, जास्तीत जास्त शेअर करायचंय, फक्त बघत नाही बसायचंय, तर सेशनला शेअरही करायचंय. आन्सर काय येणार? हरित, मृत, शाखायुक्त यापैकी नाही. तर आपलं आन्सर येणार आहे पर्याय नंबर पहिला योग्य. स्पायरोगायरा हे एक प्रकारचं हरित शेवाळ आहे. ठीक आहे, तर आता जेव्हा वनस्पती वर्गीकरण झालं, ठीक आहे, वनस्पतींचे वर्गीकरण करण्यात आले, तर वनस्पतींचे वर्गीकरण 2 गटात केले. कोणी केले? एचर या शास्त्रज्ञांनी केलं होतं. एक होतं अबीजपत्री. काय होतं? अबीजपत्री. आणि दुसरं काय होतं? बीजपत्री. अबीजपत्रीचा सिंपल फॉर्म आहे ज्यांना बिया येत नाही. ज्यांना बिया येत नाही त्यांचे परत त्यांनी केले 3 वर्गात वर्गीकरण. पहिलं काय झालं? थॅलोफायटा. ओके, कोणता फायटा? थॅलोफायटा. देन आहे टेरिडोफायटा, आणि नंतर काय आहे? ब्रायोफायटा. ठीक आहे, तर ह्या तिघांमध्ये वर्गीकरण केलं. आणि बीजपत्रीचं कशामध्ये केलं? आवृत्तबीजी. आणि एक दुसरं होतं त्याला म्हटलं गेलं अनावृत्त बीजी. ओके, लक्षात घ्या. मग ह्या थॅलोफायटामध्ये कोण येतं? स्पायरोगायरा. या स्पायरोगायरासाठी इतकं लिहावं लागलं आपल्याला, आहे ना. मग स्पायरोगायरा एक प्रकारचं काय आहे? शेवाळ. कारण सगळं शेवाळ जे आहे ते थॅलोफायटामध्ये येतं. थॅलोफायटा हे पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती आहे, ज्यालाच आपण शेवाळ असं म्हणतो. ब्रायोफायटाला वनस्पती सृष्टींचे म्हटलं जातं उभयचर, म्हणजे ऍम्फिबियन, ज्यांना राहण्यासाठी पाण्याची आणि जमिनीची आवश्यकता असते. तर हे सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. मी जसं जसं काढून दिलेलं आहे, जसं जसं सांगितलंय तसे तसे जर तुम्ही नोट्स काढले तर तुम्हाला पुन्हा कधीच हा अभ्यास करावा लागणार नाही. एकदाच कन्सेप्ट क्लिअर करायचे, सतत त्या गोष्टींना पार्ट करायचं नाही. कन्सेप्ट क्लिअर असेल तर कोणतीच, बघा मी कोणतीच गोष्ट पार्ट केलेली नाहीये, पण मला एवढं माहितीये की एचर हे शास्त्रज्ञ होते, यांनी 2 वर्गात वर्गीकरण केले होते आणि त्याच्यापैकी बीजपत्री एक होता, अबीजपत्री एक होता. मग याचं आपल्याला कन्सेप्ट कळून जाते की अबीजपत्री म्हणजे ज्यांना बिया येत नसतील. मग बिया येत नसतील त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी 3 वर्गीकरण केले. मग ते म्हणजे हे कधी लक्षात राहतं? जेव्हा आपण त्याला व्यवस्थित रीड करतो आणि रीड करता करता लिहितो पण. रायटिंग अँड रीडिंग एकदाच झाली पाहिजे तुमची, तेव्हाच तुम्हाला या गोष्टी लक्षात राहतात. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नावर.
बघा, खालील कुठला अवयव रक्त शुद्ध करत नाही? हा 2024 ला विचारलेला प्रश्न होता शिपाई भरतीमध्ये. कशामध्ये? पोलीस भरतीमध्ये, शिपाई भरतीमध्ये विचारलेला प्रश्न होता की कोण ब्लड शुद्ध नाही करत? यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि हृदय. पटकन आन्सर द्या. भरपूर स्टुडंट इथे आन्सर चुकू शकतात, पण ज्यांनी नीता मॅडम कडनं सायन्स शिकलेले आहे ते नाही चुकणार इथे. बाकी जर नवीन स्टुडंट कोणी असेल तर ते 101% चुकतील. आन्सर काय येईल सांगा? खालील कुठला अवयव रक्त शुद्ध करत नाही? तर करत नाही रक्त शुद्ध तो एकमेव कोण आहे? हृदय. पर्याय नंबर 4 योग्य. आता ह्याची कन्सेप्ट मोठी आहे ना, हे सर्व व्यवस्थित जाणून घेण्यासाठी. हृदय रक्त शुद्ध करत नाही, तर हृदय फक्त काय करतो? ब्लड पंपिंगचं काम करतो है ना, फोर्सफुली आपल्या रक्ताला लंग्सकडे म्हणजे फुफ्फुसांकडे ट्रान्सफर करण्याचं काम करतो आणि त्याच्यानंतर फुफ्फुसांकडनं आलेलं शुद्ध रक्ताला पूर्ण मोटर सारखं काम आहे त्याचं, पूर्ण शरीरभर पोहोचवण्याचं कार्य हृदय करत असतो, पण शुद्धीकरणाचं कार्य हृदयकडे नसतं. यकृत सुद्धा आपल्या रक्तामध्ये युरियाचं वहन करतो, अमोनियापासून युरिया तयार करतो आणि युरिया आपल्या शरीरातून बाहेर जातो. ठीक आहे. आता किडनी जी आहे ती युरिन फॉर्मेशन करते, ब्लड फिल्ट्रेशन करते आणि फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईडला रिमूव्ह केलं जातं आणि ऑक्सिजनला घेतलं जातं. म्हणजे हे तिघही पार्ट आहे, अवयव आहे, हे रक्ताला शुद्ध करताय. पण हृदय कसं करत नाही. हृदय फक्त रक्ताला घेतो आणि लंग्सकडे देतो, लंग्सकडनं घेतो आणि पूर्ण शरीराला देतो. म्हणजे तो एक मोटारी सारखं काम करत असतो. ओके, समजताय ना? मग सेशन लाईक करा. चला पटकन. समजत आहे? हो मॅडम. मग सेशनच्या लिंकला शेअर पण करायचंय, सेशनला लाईक पण करायचंय. चला पटापट. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. डीएनए मध्ये सायटोसिन हा नेहमी कुठल्या अमायनो ऍसिडशी जोडी बनवितो? चला पटकन सांगायचंय प्रत्येकाने. डीएनए मध्ये सायटोसिन, डीएनए चे 4 नायट्रोजन बेस असतात, ऍडिनिन, सायटोसिन, गॉनिन अँड थायमिन. ओके, युरॅसिल डीएनए येतच नाही. युरॅसिल येतो आरएनए मध्ये. युरॅसिल कोणामध्ये येतो? आरएनए मध्ये. म्हणजे ऑब्व्हियसली तुमचं हे ऑप्शन ऑटोमॅटिकच कट होऊन जातं. मग ऑप्शन मध्ये तुम्हाला विचारलेला सायटोसिन आहे. ठीक आहे, मग तो गॉनिनशी करतो, ऍडिनिनशी पेअर करतो की थायमिनशी पेअर करतो? सांगा पटकन. डीएनए चा फुल फॉर्म काय आहे? डायऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. तर हा क्वेश्चन जो आहे याचं आन्सर तुम्ही मला करायचंय. हा तुमचा आजचा होमवर्क घ्या. होमवर्क खूप सोपे द्यायला लागल्यानंतर तुम्ही तिथल्या तिथेच उत्तर देऊन टाकतात. तर ह्याचं आन्सर तुम्ही मला उद्याच्या लेक्चर मध्ये द्यायचं आहे. डीएनए चे नायट्रोजन बेस किती असतात? ठीक आहे, डीएनए बेसेस, डीएनए बेसिस किती आहे? तर ते आहे ऍडिनिन, सायटोसिन, गॉनिन अँड थायमिन. युरॅसिल नसतो, युरॅसिल आरएनए मध्ये असतो. मग हा जो सायटोसिन आहे हा कोणाशी पेअर करतो? गॉनिनशी करतो का ऍडिनिनशी करतो? हे मला तुम्ही सर्वांनी सांगायचंय. ठीक आहे, चला जाऊया तोपर्यंत पुढच्या प्रश्नावर. त्याआधी बघणार आहोत आपल्या परिवर्तन बॅच बद्दल. परिवर्तन बॅच ही आपल्या टिक्कर मराठीची 13 नंबरची बॅच आहे. ठीक आहे, परिवर्तन बॅच बद्दल सगळी माहिती 26 जानेवारी रोजी आपण घेतलेलीच आहे. तरी या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी पहिले जे 200 विद्यार्थी असतील त्यांची फी 999 असणार आहे. तर आय थिंक पहिले 200 विद्यार्थी तर आपले कंप्लीट झाले असतील आतापर्यंत. तरी तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारायचंय की काही ऑफर आता आहे का. ठीक आहे, कारण पहिले जे 200 स्टुडंट बॅचला ऍडमिशन घेणार होते त्यांच्यासाठी 2500 ची बॅच आपण 999 ला देणार होतो. ओके, दिलेली आहे. ओके, तरी पण ज्यांना परिवर्तन बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आपल्या पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर बॅचला नक्की ऍडमिशन घ्या. या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं जातं. एकदम बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले जातात तुम्हाला. तर या सगळ्या बेसिक कन्सेप्ट शिकण्यासाठी आणि वर्दीचं स्वप्न आपलं एकदाच पूर्ण करण्यासाठी परिवर्तन बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक म्हणून खालीलपैकी कशाचा उल्लेख करता येईल? आता हे क्वेश्चन फक्त पोलीस भरतीसाठीच चालतील का? तर नाही. तुम्हाला इतकं शिकवलं गेलेलं आहे की जे येईल ते फक्त शिकवल्यातूनच येईल, शिकवण्याच्या बाहेरून काही येणार नाही. आता हे क्वेश्चन तुम्हाला सेंट्रलच्या एक्झाम मध्ये सुद्धा चालणार आहे. जिथे जिथे सामान्य विज्ञान असेल गव्हर्नमेंट एक्झामला तिथे प्रत्येक ठिकाणी चालणार आहे. त्याच्यामुळे अभ्यास करताना असा अभ्यास करून घ्या एकदाच. विषयाचा अभ्यास असा करायचा की तो विषय पुन्हा फक्त रिव्हिजन करायलाच कामात
रिव्हिजनच करायची आपल्याला, पुन्हा त्याचे कन्सेप्ट वाचायचे नाही, एकदाच अभ्यास करायचा आहे आणि असा अभ्यास की नंतर फक्त रिव्हिजन, पुन्हा पुन्हा कन्सेप्ट नाही. ठीक आहे. प्रथिन संश्लेषणाचा नियंत्रक, आता प्रोटीन सिंथेसिस करत असताना त्यांचा नियंत्रित म्हणून कोण काम करतो, तर डीएनए करतो. मग तुम्ही म्हणाल मॅडम डीएनए कसं काय काम करेल, कारण प्रथिन संश्लेषणाची क्रिया तर आरएनए वर करत असतो, आरएनए करतो, पण त्यांचा नियंत्रक कोण, त्यांचा बॉस कोण आहे. तर बघा आपली ही पेशी आहे, पेशीमध्ये केंद्रक आहे. ठीक आहे. ह्या केंद्रकामध्ये, केंद्रकाला म्हटलं जातं न्यूक्लियस, ह्या केंद्रकामध्ये डीएनए असतो बसलेला. डीएनए मध्ये काय असतात, आपले जीन असतात, म्हणजे आपले जनुक असतात, ज्याच्यात आपले अनुवंशिक माहिती, आपल्या आई वडिलांचे गुणधर्म त्यामध्ये कॅरी होऊन आपल्यामध्ये आलेले असतात. ओके. आणि हे काय आहे, पेशी आहे. पेशीला काय म्हटलं, रॉबर्ट हुकनी म्हटलेलं होतं सेल आहे. ओके. मग ह्या पेशीमध्ये, पेशी द्रव्यामध्ये आरएनए असतो. मग आता प्रोटीन सिंथेसिसचं काम कोण करतं, आरएनएच करत असतो. आरएनएचे 3 प्रकार दिलेले आहे, आरआरएनए, टीआरएनए आणि एमआरएनए. तर प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे हे सांगणारा कोण असतो, डीएनए. मग डीएनए कडून एमआरएनए, डीएनए कडून हा जो एमआरएनए आहे याला म्हटलं जातं मेसेंजर आरएनए. हा काय करतो, डीएनए वरून जातो आरएनए कडे आणि त्याला काय सांगतो की तुला काय सांगितलेलं आहे, प्रोटीन सिंथेसिस करायला सांगितलेले. मग तो मेसेज घेऊन जातो, म्हणून त्याला मेसेंजर आरएनए म्हटलं जातं. टीआरएनए ला ट्रान्सफर आरएनए म्हटलं जातं, मेसेजला त्याच्याकडे ट्रान्सफर करण्याचं काम टीआरएनए करतो. आणि आरआरएनए प्रोटीन सिंथेसिसला मदत करतो, त्याला रायबोझोमल आरएनए म्हटलं जातं. समजलंय सर्वांना, समजलंच असणार आहे. ठीक आहे. सेशन लाईक करून लिंकला शेअर करा. मग चला पटापट पुढचा प्रश्न बघा, मानवामध्ये युरिया हा यकृतामध्ये कोणत्या चक्राद्वारे तयार होतो. ठीक आहे. आता मानवामध्ये युरिया तयार होत असतो कशापासून, तर आपल्यामध्ये अमोनियाचा युरिया होतो. अमोनियापासून युरिया तयार होतो. मग हा युरिया कमी विषारी आहे, मध्यम विषारी आहे, म्हणून युरियाचं काय केलं जातं, एक्सक्रिशन केलं जातं, शरीराच्या बाहेर युरियाला टाकलं जातं. कारण अमोनियाला उत्सर्जित करण्यासाठी आपल्याला जास्त पाण्याची गरज पडेल. मग ह्या अमोनियापासून युरिया आपल्या यकृतात तयार होतो बाय ऑर्निथिनस सायकल. पर्याय नंबर पहिला योग्य. ह्या चक्रामध्ये 5 आपले एन्झाईम काम करतात आणि याच्यापासून अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये करतात आणि मग युरिया हा नत्रयुक्त पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित होतो, म्हणजे त्याचं एक्सक्रिशन आपण करतो. ठीक आहे. समजलंय. तर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, खालीलपैकी योग्य विधान निवडा, योग्य विधान ओळखा. हिमोग्लोबिन CO2 चे वहन करते, हिमोग्लोबिन O2 चे वहन करते. चला काय आन्सर येईल बरं, पटापट सांगायचंय. काय आन्सर येणार आहे, सेशनला लाईक करून घ्या, सेशनच्या लिंकला प्रत्येकाने शेअर करून घ्यायचं आहे पटापट. आणि ह्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचंय, कन्फ्युजन तुम्हाला होतच. जे विद्यार्थी नवीन आहे त्यांचं आन्सर 100% इथे चुकेल, पण ज्या विद्यार्थी मित्रांनी टिक्कर मराठीवरती लेक्चर केलेले आहेत, सामान्य विज्ञानाचे लेक्चर त्यांनी सगळे बघितले, तर ते इथे चुकणार नाहीये. ज्यांनी बॅच घेतली त्यांचा तर संबंधच नाही चुकण्याचा, ते कधी चुकू शकणार नाही. आन्सर काय येईल, दोघं बरोबर येईल. दोघं बरोबर, अ आणि ब. मग तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं काय, हिमोग्लोबिन तर फक्त ऑक्सिजनच वहन करतं ना. ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणतो आपण त्याला, जेव्हा ऑक्सिजन त्याच्यासोबत असतो तेव्हा. तर बाळांनो लक्षात घ्या, हिमोग्लोबिनचं कार्यच ऑक्सिजनचं वहन करणं आहे, पण तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये 25% कार्बन डायऑक्साईड, 25% कार्बन डायऑक्साईडचं वहन कोणाद्वारे केलं जातं, तर हिमोग्लोबिनद्वारे केलं जातं. 25% कार्बन डायऑक्साईड ट्रान्सफर कोणाद्वारे होतो, ट्रान्सफर बाय हिमोग्लोबिन. समजतंय, हिमोग्लोबिन त्याला ट्रान्सफर करतो, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन म्हटलं जातं, आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डायऑक्साईड त्याला डिऑक्सी हिमोग्लोबिन म्हटलं जातं. ठीक आहे, समजतं आहे. आता O2 चं वहन करतो तो, पण बायकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये कार्बन डायऑक्साईड काय करतो, हिमोग्लोबिन काय करतो, 25% कार्बन डायऑक्साईडला घेऊन येतो. 75% कार्बन डायऑक्साईडचं वहन कोणाद्वारे होतं, बायकार्बोनेटद्वारे होतं. कोणाद्वारे होतं, बायकार्बोनेटद्वारे होतं. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना. 75% होतं बायकार्बोनेटद्वारे, 25 होतं कार्बन हिमोग्लोबिनद्वारे, आणि इथे 24च असेल. 1% कोणाद्वारे होतं, घामाद्वारे, त्वचेद्वारे.
ठीक आहे, 1% कार्बन डायऑक्साईडला आपली त्वचा सुद्धा उत्सर्जित करत असते, म्हणजे पर्याय नंबर 3 योग्य. ओके, पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. हायड्रा हा प्राणी डॅश डॅश आहे. हायड्रा मोनोब्लास्टिक, डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक की यापैकी नाही. हायड्रा कसा आहे? मोनोब्लास्टिक म्हणजे एकच लेअर आहे का त्याला स्किन, त्याचे तो किती लेअरनी बनलाय. जसं मनुष्य काय आहे? ट्रिप्लोब्लास्टिक. मनुष्य 3 लेअर पासून बनलेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो? एंडोडम, मेझोडम अँड एक्टोडम. ठीक आहे, मग आपण कशामध्ये जातो बघा, इथे काय लिहिता येईल आपल्याला? मॅमल्स. ओके, मॅमल्स म्हणजे सस्तन. मॅमल्स मध्ये कोण येतात? सर्व सस्तन प्राणी. आणि सगळे सस्तन प्राणी जे आहेत ते कशामध्ये येतात? ट्रिप्लोब्लास्टिक, म्हणजे ज्यांना किती आहेत? किती जर्म लेअर आहेत? 3 आहे. तसंच हायड्रा याला किती आहे? 2 लेअर आहे. ठीक आहे, म्हणून याला आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक. पर्याय नंबर 2 आला आपला योग्य. ओके, समजलंय सर्वांना? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला. बघा काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? आता कोणता असा आजार आहे जो संसर्गजन्य आहे? संसर्गजन्य आजाराचे काही प्रकार पडतात. तुम्हाला माहिती आहे संसर्गजन्य आजार? आता याच्यामध्ये संसर्गजन्य आजार कोणता आहे? मधुमेह, अस्थमा, कॅन्सर की गोवर? सेशनला लाईक करायचं आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये, इतर सर्वेकडे शेअर करून घ्या. हे शेअर करण्याचं काम आहे तुमचं सेशनला. आन्सर काय येणार आहे? पर्याय नंबर 4 योग्य, गोवर. गोवर काय आहे आपला? एकदम संसर्गजन्य आहे, अति तीव्र संसर्ग होतो. तर संसर्गजन्य आजाराचे काय आहे? उदाहरण आहे किंवा टाईप आहे. कोणते कोणते टाईप येतात बघा. संसर्गजन्य म्हणजे ज्याचा संसर्ग होतो ते संसर्गजन्य रोग. तर ह्याच्यामध्ये टाईप पडतात साथीचे रोग, काय? साथीचे रोग, संपर्कजन्य रोग, संपर्कजन्य आणि संसर्गजन्य. ठीक आहे, साथीचे रोग म्हणजे एकाच वेळेस एकाच विभागामध्ये भरपूर लोकांना एकच आजार होणे. याच्या उदाहरणामध्ये डोळे येणे. डोळे येणे हा जो रोग आहे हा कशामध्ये येतो? साथींच्या रोगामध्ये येतो. संपर्कजन्य म्हणजे संपर्कातून पसरणारा, संपर्क एखाद्याचा असला तर संपर्कातून पसरणारा, जसं काय मलेरिया, डेंग्यू हे संपर्कातून पसरतात. आणि संसर्गजन्य म्हणजे ज्याचा काय होतो? सगळीकडेच संसर्ग होऊन जातो, म्हणजे एकाच वेळी बऱ्याच विभागांमध्ये झालेला असतो, तो असतो संसर्गजन्य. ठीक आहे, समजलेला आहे? तर साथीचे रोग, संसर्गजन्य आणि संपर्कजन्य हे 3 प्रकार पडतात संसर्गामध्ये. ओके, कळलेला आहे? तर बघा गोवर कशाने होतो हे लिहून घ्या. गोवर हा एक विषाणूजन्य आजार आहे. ठीक आहे, गोवर हा काय आहे? विषाणूजन्य. तुम्हाला हे आपल्या आरोग्यशास्त्राचं एक चॅप्टर आहे, त्यामध्ये हे विषाणूजन्य, जीवाणूजन्य सगळं शिकवलं जातं. विषाणूजन्य आजार आहे. मग ह्याच्या विषाणूचं नाव काय आहे? पॅरामिक्झो व्हायरस. पॅरामिक्झो व्हायरस. मग पॅरामिक्झो व्हायरसने एकच आजार होतो असं नाहीये, तर पॅरामिक्झो व्हायरसने 3 आजार होतात. एक आहे गोवर, दुसरा आहे रुबेला आणि तिसरा आहे गालफुली. ठीक आहे, या तिघांवरती लस दिली जाते. या तिघांवरती एकच लस दिली जाते, ज्याला काय म्हटलं जातं? त्रिगुणी लस. काय म्हटलं जातं? त्रिगुणी लस म्हटलं जातं. पॅरामिक्झोनेच ह्याचा संसर्ग होतो जास्तीत जास्त. मधुमेह इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. अस्थमा आपल्या हृदयामध्ये समजा आपल्याला श्वसनाचे प्रॉब्लेम असतील तर होणार. आणि कॅन्सर कधी होतो? जेव्हा पेशींची खूप जास्त ग्रोथ होऊन जाते, नको असलेल्या पेशींचं विभाजन होत जातं आणि गाठ तयार होते, त्याला कॅन्सर असं म्हणतात. कॅन्सरचे बरेचसे प्रकार असतात. तर आजसाठी इतकंच. आय होप खूप छान पद्धतीने आजचं लेक्चरही तुम्हाला समजलं असणार आहे. मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, तो होमवर्क कंप्लीट करून मला उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, कुठे गेला आपला होमवर्क? हे बघा, होमवर्क काय दिलेला आहे तुम्हाला? डीएनए मध्ये सायटोसिन जो आहे तो कोणासोबत पेअर करतो? गॉनिन सोबत, थायमिन सोबत का? कोणा थायमिन सोबत नाही, गॉनिन किंवा एडेनाइन यांच्यापैकी एकासोबत तो पेअर करतो, ते मला सांगायचं आहे. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये हा होमवर्क घेतला जाईल. ठीक आहे.
समजलंय सर्वांना? जे चॅनलवर नवीन आहे, पहिल्यांदाच लेक्चर करत असतील, त्या सगळ्यांनी टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करायचंय. सेशन आवडलं असेल, सेशनला नक्की लाईक करून घ्या. आपल्या पूर्ण सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून घ्या. भेटूया पुन्हा, तोपर्यंत भेटूया पुन्हा उद्या. न चुकता न विसरता 10 वाजता रोज तुमचं लाईव्ह असतं. 10 वाजता सामान्य विज्ञानाचं रोज लाईव्हला असायचं आहे. भेटूया तोपर्यंत. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.